ध्यानाला पूरक असणाऱ्या गोष्टी. प्रार्थना. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. रोज किमान 2 वेळा तरी ईश्वराकडे प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये जगाच्या कल्याणाची व सर्वांना सुख, समृद्धी, आनंद देणारी मागणी ईश्वराकडे करावी. अहंकार कमी होण्यासाठी देवाकडे मागणी करावी. प्रार्थनेमध्ये सुद्धा एकाग्रता येते आणि प्रार्थना केल्यानंतर ते अंतःकरणपूर्वक असावी. जर खरोखर अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली तर ईश्वर खरोखर मदत करतो. प्रार्थनेला उत्तर मिळतो. दुसरा भाग आहे समर्पण. ईश्वराला सर्वस्व समर्पणाची भावना असेल तर अहंकार उरतच नाही. सर्व काही ईश्वरच होऊन जातो. वृक्षाचे पान सुद्धा त्याच्याच सत्तेने हलते ही जाणीव झाली की मग मी माझे याविषयीची आसक्ती कमी होते व ईश्वरी सत्तेचा अनुभव येऊ लागतो. ईश्वराला सर्वच समर्पण केल्याने मग कसला प्रश्नच उरत नाही. अखंडता. ध्यानात अखंडितपणा असावा, सातत्य असावे. रोजच्या रोज ठरलेल्या वेळी ध्यान करावे. चिंतन मनन. मननाने सखोलता येते. मनात सारखा तोच तो विचार घोळत राहतो. जो विचार जास्त वेळ मनात राहतो तो अंतर्मनात उतरतो. अंतर्मनात उतरलेला विचार सत्यात उतरायला सुरुवात होते. ईश्वर, ध्यान, एकाग्रता करणे, सद्गुण, सदाचरण व जगाचे कल्याण याचेच जर चिंतन मनन असेल तर चांगल्या गोष्टी जीवनात उतरू लागतात. इच्छाशक्ती, आत्मविश्वास हे वाढतो. चिकाटी आणि सातत्य सुद्धा टिकवता येतं. संकल्पशक्ती. तीव्र संकल्पशक्ती असल्याशिवाय ध्यान टिकत नाही किंवा ध्यानात पुढेही जाता येत नाही. ध्यान करताना आळस, कंटाळा, मोह, प्रमाद इत्यादी अनेक गोष्टी घडत असतात. या सर्वातून पुढे जायचे असेल तर तीव्र संकल्पशक्ती असावी लागते. तीव्र संकल्प असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आवड. ध्यान करण्याची आवड असावी. ज्या गोष्टीची आवड असेल तर ती गोष्ट मनापासून करते, शिवाय पटकन एकाग्रही होते. सुरुवातीला मन कंटाळा करीत असले तरी चिकाटीने ध्यान करीत गेले असता आनंदाची झलक थोडी चाखायला मिळाली की मग त्यात गोडी निर्माण होते आणि पुन्हा ती गोष्ट आवडू लागते. नामस्मरण. नामस्मरण, ईश्वर भक्ती व ईश्वरी विचार हे ध्यानाला पोषक असतात. किंबहुना ते व्यवस्थित होऊ लागले तर त्यातच ध्यान सुरू होते. आचरण. ध्यान करणाऱ्याने आपले आचरण शुद्ध ठेवावे. वाईट, दुष्ट बुद्धी लोकांच्या संगतीत वावरू नये. मन क्षुब्ध होईल अशा गोष्टी टाळाव्यात. आहार परिमित व सात्विक ठेवावा. अति जागरण, अति झोप, आळस इत्यादी गोष्टी असू नयेत. भावनांवर नियंत्रण असावे. संतुलित जीवनक्रम ठेवावा. सदाचार, सद्विचार, चांगले आचरण असावे. जगत कल्याणाची कास धरावी. मन मोठे होत जाते. ध्यान एक जीवन ज्योत आहे. ते प्रकाशमान आहे. शांत, निश्चल व स्थिर अशी ही ज्योत नित्य तेवत असते. तिच्या प्रकाशातच आपणास इतर गोष्टी कळून येतात. त्या सुसंवेद्य जीवन ज्योतीचे स्वतःमध्येच प्रकाशित होऊन राहणे म्हणजे ध्यान होय. ध्यानाची अंगे. 1. चित्तशुद्धी. काम, क्रोध, लोभ आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे असे संत श्री तुकाराम महाराज म्हणाले आहेत. त्याचबरोबर कल्पना, मान्यता, चुकीचे विश्वास, अपसमज व नकारात्मक विचारांचा कचरा मनामध्ये साचलेला असतो. तो कचरा फेकून देऊन मन शुद्ध करून घ्यावे लागते. मनशुद्धीसाठी निष्कामपणे कर्माचरण, सदाचरण, सेवाभावी वृत्ती आवश्यक असते. हे सर्व असेल तर ध्यानाच्या प्रक्रियेने मन शुद्ध होत जाते. मन एक सुमन बनते. सुमनच ईश्वर चरणी अर्पण करता येते. तसेच मनात सकारात्मक व रचनात्मक विचार ठेवल्याने मन शुद्ध बनू लागते. मन शुद्ध झालंय हे कसं ओळखाल? ज्यावेळी मनात कोणत्याही प्रकारचा वाईट विचार येणार नाही, काम, क्रोध, लोभ मावळून जातील व विश्वकल्याणाचे विचार येऊ लागतील, तेव्हा मन शुद्ध आहे म्हणून समजावे. मग अंतःकरण निर्मळ बनते. सद्विचार कुविचारांना काढून टाकतात. निरीक्षणाने सर्वच विचार नाहीसे होतात.
आणि निर्विचार व्रतिशून्य एकाकार अवस्था निर्माण होते. पूर्ण ध्यानामध्ये मन निर्विचार बनते. दुसरा भाग आहे निरीक्षण. निरीक्षण करणे हे ध्यानाचे एक अंग आहे. नुसते पाहणे म्हणजे निरीक्षण नव्हे, तर बारकाईने पाहणे म्हणजे निरीक्षण होय. वैज्ञानिक वस्तूंचे निरीक्षण करतात, तर ध्यानात मनाचे आपलेच निरीक्षण करावे लागते. मन आपला पसारा कसा मांडते, ते कसे खेळते, कसे खेळवते, हे निरीक्षणाने समजून येते. मनाच्या निरीक्षणात विचार पहा, भावना, इच्छा, आत काय काय चाललंय ते बारकाईने पाहावे लागते. निरीक्षण करताना काळजी घ्यावी लागते ती अशी, निरीक्षण हे तटस्थपणे करावे. साक्षीभाव किंवा त्रयस्थपणा महत्त्वाचा आहे. आतमधील काहीही स्वीकारायचे नाही, कशाला नाकारायचे नाही, कशामध्ये सामील व्हायचे नाही, फक्त पाहायचे. असे पाहणे थोडे अवघड आहे, मात्र सरावाने ते जमू लागते. मनामध्ये सातत्याने पाहिल्याने मनाचे रहस्य उलगडत जाते. प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टींची उकल होत जाते. शेवटी संपूर्ण मनाची समज निर्माण होते. जागृतपणे आत्मनिरीक्षण करावे. तिसरा भाग आहे संपूर्णता. मनुष्य पाहताना, ऐकताना किंवा अनुभव घेताना तुकड्या तुकड्यांनी अनुभव घेतो. त्याला संपूर्णपणे अनुभव घेताच येत नाही. ध्यानामधील पाहणे हे संपूर्ण पाहणे असते. तुकड्या तुकड्याने नव्हे, तर समग्रपणे अवलोकन हा भाग महत्त्वाचा असतो. तुकड्याने पाहण्याने इतर अनेक गोष्टी निसटून जातात. म्हणून अंतर्मुख होऊन पाहताना एक होऊन समग्रपणे पाहावे लागते. चौथा भाग अहंकाराचा विलोप. ध्यानाच्या अशा पाहण्याने मनाचा बाजार, मनाचा आजार सर्व काही समजू लागते. समज निर्माण झाली की अहंकाराची कवचे गळू लागतात. मी असतो, पण तो ताठर नसतो. तो अनुभव घेण्यापुरता मी असतो. अहंकाराचा लोप होतो. सगळ्या गोष्टीचं मूळ अहंकारात आहे. तोच गळून गेला की इतर गोष्टी आपोआप नष्ट होतात. ज्या खांबाने सर्व काही धारण केले आहे, तो खांबच कोसळला की इतर कल्पना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतात. पाचवा भाग मनाचे मालक होणे. ध्यानी व्यक्तीला भावना, कल्पना किंवा मनातील इतर गोष्टी बांधू शकत नाहीत व बाधू शकत नाहीत. आता तो मनाचा गुलाम न राहता मनाचा मालक बनतो. त्याच्या मनावर पूर्ण ताबा येतो. स्वतःवर नियंत्रण प्राप्त होते. आता त्याला कोणतीच गोष्ट बांधू शकत नाही किंवा विचलित करू शकत नाही. तो अगदी स्थिर, अढळ, निष्कंप राहतो. समज निर्माण झाली की मनाचे मालक बनता येते. मनाची ओढ तो आवरून धरू शकतो व वाढवूही शकतो. जगाचे सम्राट होण्यापेक्षा स्वतःचे मनाचे मालक होणे जास्त श्रेष्ठ आहे. सहावा भाग आहे सहजता. समज, संतुलन, अहंकार रहित व मनाचे मालक बनता आले की वागण्यात सहजता येते. तो जे करतो ते स्वाभाविक बनते. मग त्याला नीती अनिती काहीच राहत नाही, कारण तो जे करतो तेच नैतिक ठरते. त्याच्या आचरणावरूनच नीतीचा मापदंड सांगितला जातो. त्याचं ध्यान, निरीक्षण, तटस्थता, साक्षीभाव सहज बनतो. त्याला कष्ट पडत नाहीत. तो नित्य आनंदात तृप्त असतो. काम, क्रोध, लोभ, द्वेष इत्यादी गोष्टी त्याला स्पर्श करू शकत नाहीत. जीवनातील कडूपणा व आंबटपणा नाहीसा होऊन मधुर रसाने भरलेल्या आंब्याप्रमाणे त्याचे जीवन बनते. त्याला कुठलेच विकार बाधत नाहीत. सातवा भाग आहे स्वसंवेद्यता. इतर घटना, क्रिया यांचा साक्षीभाव निर्माण होतो. मात्र साक्षी स्रोताचे साक्षी बनता येत नाही, तर तो स्वतःत प्रकाशमान असतो. केवळ स्वसंवेद्यता शिल्लक राहिली की बाकी सर्वच विरून जाते. शिल्लक राहते केवळ असणेपण, बिईंगनेस, शुद्ध जाणीव स्वरूप, एक समग्रता, फक्त आनंद. हेच ते निखळ आत्मरूप होय. ध्यानात घाई, गडबड, उतावळेपणा चालत नाही. सर्व गोष्टी प्रसन्न मनाने व शांतपणे कराव्यात. सर्व पूर्वतयारी झाली की ध्यानाला बसावे. ध्यान मनोरम्य व शांत स्थळी करावे. घरात मच्छर, मुंग्या किंवा कीटक असतील अशा ठिकाणी ध्यान जमणे अवघड बनते. ध्यान चांगले साधण्यासाठी दिनचर्या नियंत्रित ठेवावी. जीवनशैली शांत ठेवावी. सात्विक व हलके जेवण घ्यावे. झोप, जागरण अति नसावी. सतसंगत असावी.
चांगली पुस्तके वाचावीत, चांगली कॅसेट्स ऐकावीत. ध्यानासाठी धैर्य, चिकाटी, सातत्य व अदम्य संकल्पशक्ती असावी लागते. ध्यानामध्ये सुखकारक आसनात बसा. ध्यानाला बसल्यानंतर शरीरात कुठे ताण जाणवतोय का ते जरा पहा. जर कुठे ताण जाणवत असेल तर तेथील ताण काढून टाका. त्यासाठी रिलॅक्सेशनचे तंत्र वापरले तरी चालेल. शिवाय जिथे ताण वाढतोय तेथील ताण अधिक वाढवा, भरपूर वाढवा व नंतर सर्व ताण सोडून द्या. पूर्ण रिलॅक्स व्हा. शरीर मन तणावरहित झाले की ध्यानाला सुरुवात करा. प्रथम बाहेर जाणाऱ्या चित्तवृत्ती अंतर्मुख करा. आतमध्ये काय चाललंय ते पहा. विचार, भावना, इच्छा, द्वेष, काम, क्रोध, लोभ सर्व तपासा. त्यासाठी मन एकाग्र करा व फक्त अवलोकन करीत राहा. ध्यान असे असावे. एक, परीक्षण करू नये तर निरीक्षण असावे. कोणताही अनुभव आला की माणसाचे मन त्याचे परीक्षण करू लागते. ईक्षण म्हणजे पाहणे आणि परीक्षण म्हणजे त्याच्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे पाहणे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे काही खास अनुभव असतात. त्या अनुभवाप्रमाणे त्याच्या मनात विशिष्ट प्रकारचे फॉर्म्स तयार झालेले असतात. त्या फॉर्म्स प्रमाणेच व्यक्तीचा अनुभव ठरला जातो. परीक्षण सुद्धा त्या फॉर्म्स प्रमाणेच होते. त्यामुळे त्या फॉर्म्समध्ये जे काही असेल ते जे पाहिले जाते त्याला चिकटते व तो शुद्ध निखळ अनुभव राहत नाही. तर तो अनुभव त्या फॉर्मच्या रंगाने रंगला जातो. जेव्हा शुद्ध अनुभव असतो तो बोधात्मक असतो. कोणताही बोधात्मक अनुभव हा आनंददायी असतो. परीक्षणामध्ये अनुभव बोधात्मक राहत नाही तर तो वासनात्मक बनतो. म्हणून ध्यानात परीक्षण नव्हे तर फक्त निरीक्षण असावे. मूल्यांकन नसावे तर अवलोकन असावे. कर्ता भोक्ता नसावा तर तटस्थ द्रष्टा असावा. प्रतिक्रिया असू नये, प्रतिक्रिया मुक्तता असावी. प्रतिक्रिया देऊ नये. ध्यानाने कर्मचक्रातून सुटका होते, कारण कार्यचक्रातून सुटका होते, विचारचक्रातून सुटका होते आणि संस्कार चक्रातून मुक्तता मिळते. ध्यानाच्या पद्धती. ध्यानाच्या हजारो पद्धती धर्मात संप्रदायात सांगितलेल्या आहेत. ज्याला जी पद्धती आवडते, चांगली वाटते त्याने त्या पद्धतीचा अवलंब करावा. त्यात आग्रह नसावा. प्रत्येकाचा अनुभव व त्याच्या प्रवृत्ती व प्रकृती भिन्नत्वे पद्धती वेगवेगळी असू शकते. एक, सगुण साकार ध्यान. हे ध्यान प्राथमिक स्वरूपाचे सर्वांना सहज जमण्यासारखे असे ध्यान आहे. तुमचे उपास्य व आवडणारे दैवत असते त्याची मूर्ती समोर ठेवायची. त्या मूर्तीमध्ये सर्व सद्गुण कल्पायचे व त्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करायचे. हे ध्यान डोळे उघडे ठेवून किंवा डोळे झाकूनही करता येते. डोळे झाकून ध्यान केले तर समोर देवाची मूर्ती आणायची व त्याचे ध्यान करायचे. इतर सर्व गोष्टी विसरून समोर फक्त मूर्तीच असली पाहिजे. या प्रकारच्या ध्यानाने मन एकाग्र व्हायला मदत होते. काही लोक ओमकाराच्या अक्षरावर किंवा अनेक वर्तुळे काढून मध्ये एक बिंदू काढतात, त्याच्यावर त्राटक करतात. तसेच काही लोक शांत ज्योतीवर त्राटक करतात. अशी त्राटका व वरील मूर्ती ध्यान यात फारसा फरक असत नाही. सगुण साकार ध्यानामध्ये ईश्वराचा विशिष्ट आकार कल्पायचा, त्याला गुण कल्पायचे व त्याचे ध्यान करायचे. त्याशिवाय मनात दुसरा कुठला विचार असता कामा नाही. व्रती त्या ध्यानाकार झाल्या की त्यातून आनंद मिळू शकतो. ध्यानातून आनंदाची निर्मिती होऊ लागली की ध्यान जमू लागले असे म्हणता येते. कोणत्याही ध्यानाबाबत असेच आहे. दुसरं, प्रार्थना ध्यान. प्रार्थना ध्यानामध्ये प्रार्थना पण आहे व ध्यानही आहे. हे ध्यान सायंकाळी झोपतेवेळी किंवा सकाळी उठतेवेळी करावे. प्रार्थना ध्यान करून लगेच झोपावे व सकाळी केले तर 10-20 मिनिटे शांत बसून नंतर उठावे. प्रार्थना ध्यान बसून करता येते. दिव्य ऊर्जेशी एकरूप होऊन जाणे म्हणजे प्रार्थना ध्यान होय. आपलं संपूर्ण अस्तित्व ऊर्जामय होऊन जातं. उभे राहून ध्यान असेल तर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर करावेत. तळहात आकाशाच्या दिशेला हवेत. परमेश्वर चरणी सर्वस्व समर्पण केल्याचा भाव मनात दाटून येऊ द्या. तुमचं म्हणून काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तुमचा अहंकार, तुमच्यातील सर्व घाण कचरा सर्व निघून जातोय त्याचा अनुभव घ्या व ईश्वरी शक्ती,
ईश्वरी प्रेम, करुणा, आनंद, ईश्वरी ऊर्जेचा स्रोत तुमच्यात उतरतोय ते अनुभवा. ईश्वरी गुणांनी व शक्तीने सारं शरीर भरून गेलंय याचा अनुभव घ्या. त्या ऊर्जेशी एकरूप व्हा, एकजीव होऊन जा. संपूर्ण अस्तित्वच ऊर्जामय होऊन जाऊ द्या. साक्षात ईश्वराचे अवतरण तुमच्यात झालंय असं वाटेल. अंतकरण उच्चंबळून येईल, प्रचंड आनंद वाटेल. जे काय वाटेल ते सर्व अनुभवा, काहीही वाटू द्या. अनुभवासाठी खुले राहा. स्वतःला पूर्णपणे मोकळे सोडून द्या. बसून प्रार्थना ध्यान केली तर वरील प्रमाणेच करा व जे अनुभवाला येईल त्याचा अनुभव घ्या. ईश्वरी प्रेमात रंगून जा. थोड्या वेळाने डोळे उघडून तसेच झोपी जा. सकाळी उठताना एक नवी ताजगी, प्रसन्नता तुमच्यात उतरलेली असेल. हे ध्यान तुम्हास बदलवतं. तुम्ही बदललात की सारं जग बदलल्याचा अनुभव तुम्हास येईल. द्वंद्वात्मक ध्यान. हे ध्यान थोडं वेगळ्या स्वरूपाचं आहे. खरं तर ध्यानात काहीच करायचं नसतं, पण हे ध्यान काहीतरी करायला सांगतं. या ध्यानाच्या महत्त्वाच्या गोष्टी अशा: शरीराला व मनाला खूप दमवायचं, अगदी शेवटच्या टोकापर्यंत न्यायचं. कॅथर्सिस करून सर्व कचरा बाहेर काढून टाकायचा. हठयोगात सांगितल्याप्रमाणे कपालभातीसारख्या श्वासाच्या क्रिया करायच्या. दमून गेल्यानंतर एकदम शांत होऊन जायचे व त्या शांतीचा अनुभव घ्यायचा. खरे तर याला ध्यान का म्हणायचे हा प्रश्नच आहे. मात्र आतील कचरा बाहेर काढायला हे मदत करते. शिवाय ध्यानाचा एक छोटासा अनुभव येण्यास मदत होते. म्हणून याचा ध्यानात समावेश करावा लागेल. मात्र ध्यानात खोल उतरू लागल्यानंतर अशा प्रकारच्या ध्यानाची गरज उरणार नाही. याचे 3 विभाग करता येतील. पहिला विभाग हा 10 मिनिटांचा आहे. श्वासाचा वेग वाढवा. श्वास गतीने आत घ्या व बाहेर सोडा. श्वास आत खोलवर जायला हवा. शरीरावर ताण न पडू देता श्वासाची गती वाढवा. श्वासच बनून जा. श्वास आत येताना व बाहेर जाताना त्यावर लक्ष केंद्रित करा. मात्र गती कमी होऊ देऊ नका. श्वासाचं वादळ निर्माण होऊ द्या. दुसरा विभाग 15 मिनिटांचा आहे. शरीराला मुक्त सोडा. त्याला जे करावंसं वाटेल ते करा. आतील काम, क्रोध, द्वेष, त्वेष, मत्सर सर्व काही बाहेर पडू द्या. मनातील सर्व कचरा ओकून टाका. कॅथर्सिस करा. होणाऱ्या कृती सहजपणे व जागृतपणे करा. गा, मोठ्याने ओरडा, किंचाळा, रडा, उड्या मारा, नाचा, हवेत मारामारी करा, हातपाय मारा. मनातल्या सर्व भावनांना मुक्तपणे व्यक्त करा. त्यांचा निसराव होऊ द्या. पूर्ण दमवून सोडा. त्याची गती कमी होऊ लागली असे वाटले की कपालभाती करा. कपालभातीमध्ये बेंबीपासून हुंकार बाहेर सोडायचा. हम हम असा तीव्र ध्वनी बाहेर पडू द्या. तो हुंकार बेंबीपासून बाहेर पडतो. त्यामध्ये आतील हवा झटक्याने बाहेर पडते. काही वेळ असे करा आणि पूर्ण दमून जा. तिसरा विभाग आहे 30 मिनिटांचा. शरीर मन सर्व दमून गेलं की सर्व शरीर रिलॅक्स सोडा. त्यानं कोणत्याही अवस्थेत राहू द्या, पडू द्या, बसू द्या, आडवं होऊ द्या, कोणत्याही अवस्थेत स्थिर व्हा. आता सर्व प्रयत्न बंद करा. हालचाल पूर्ण थांबवा. मन एकदम शांत होऊन जाईल. आत शांतीचा जो अनुभव येत राहील त्याला फक्त पाहत राहा, अनुभव घेत राहा. अर्ध्या तासाने उठा. अंगात एक नवा जोम, उत्साह संचारलेला असेल. तुम्ही ताजे व्हाल. ती ताजगी बरोबर घेऊन कामे करा. यानंतरचा प्रकार म्हणजे प्रकाश ध्यान. प्रकाश ध्यान वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतं. आपल्या आतमध्ये हृदयात एक अखंड ज्योत तेवत असून तिचा प्रकाश म्हणजे शरीर होय अशी कल्पना करायची व त्या प्रकाशावर ध्यान करायचे. सकाळी संध्याकाळी हे ध्यान 20 मिनिटे करावे. दोन्ही भुवयांच्या मध्ये, ज्याला भ्रुकुटी मध्य म्हणतात, त्या ठिकाणी तृतीय नेत्र आहे असे मानतात. त्या ठिकाणी दृष्टी केंद्रित करायची. तिथे एक ज्योत दिसेल. ज्योतीचा रंग वेगवेगळा असू शकेल. त्या ज्योतीवर ध्यान करायचे. काहींना ज्योतीऐवजी नुसताच प्रकाशपुंज दिसेल, त्याच्यावर ध्यान करायचे. हे ध्यान शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करावे. भोवती अंधार व शांतता असावी. हा प्रकाश कसा असतो याचे एक छोटेसे प्रात्यक्षिक म्हणजे नाकाच्या शेजारी जिथे डोळे आहेत त्या ठिकाणी डोळे झाकून दोन्ही बोटांनी थोडा दाब काही सेकंद द्या.
तुमच्या डोळ्यासमोर सूर्यापेक्षा शेकडो पट प्रकाशमान प्रकाशपुंज दिसू लागेल. असा प्रकाशपुंज काहीही न करता ध्यानातही दिसू शकतो. डोळे बोटाने दाबू नका. हा प्रयोग फक्त तो प्रकाश समजण्यासाठी सांगितलेला आहे. डोळे हाताने दाबून ठेवले तर नंतर डोळे व डोकेही दुखू लागते. तेव्हा अतिरेकी प्रयोग करू नयेत. त्याने फायद्याऐवजी धोका होण्याची जास्त शक्यता असते. यानंतरचं ध्यान हे ध्वनी ध्यान आहे. घरात असा, निसर्गात असा किंवा कुठेही असा, ध्वनी ध्यान करायचे असेल तेव्हा पूर्ण सजग व्हा. संपूर्ण जागृत राहा. बाकी सर्व विसरून जा. डोळे मिटून सगळे लक्ष आवाजाकडे द्या. तुम्ही जिथं हे ध्यान करीत असाल तिथे अनेक प्रकारचे आवाज येत असतात. ते आवाज शांतपणे ऐकत राहा. कुठला आवाज चांगला व वाईट असे तुलना करून ठरवू नका. पक्ष्यांचे ओरडणे असेल, वाहनांचा आवाज, पंख्याची घरघर, वाऱ्याचा आवाज, मुलांचे खेळणे, कुठेतरी खुटकुट होत असते, कोणतरी बोलत असतं, असे अनेक प्रकारचे एका वेळी 4-5 आवाजापासून 15-20 प्रकारचे आवाज येत असतात. बाकी सर्व विसरून जा. त्या आवाजाकडे संपूर्ण लक्ष द्या. सगळे आवाज सजगपणे ऐका. जसे येतील तसे ऐका. अगदी साऊंड प्रूफ खोलीत जरी बसलात तरी तेथे तुमच्या आतमध्ये अनेक आवाज येत असतात. ते ऐकता येतात. हृदयाची धडधड असते. कानात एक प्रकारचा आवाज येत असतो. श्वासोश्वासाचा आवाज असतो. आत बाहेरचे सगळे ध्वनी ऐकता ऐकता तुम्ही शांत होऊन जाल. एक वेळ अशी येईल की सगळेच ध्वनी नाहीसे होतील व फक्त तुम्ही शिल्लक राहाल. सर्व आवाज विरून जातील. फक्त अस्तित्व शिल्लक राहील. एक अखंड सजगता, एक संपूर्ण जागृती मागे राहील. तिचा अनुभव घेणाराही नाहीसा होईल व फक्त अनुभव एवढाच भाग उरेल. त्याविषयी शब्दात काही सांगता येत नाही. या प्रकारच्या ध्यानाने आणखी एक होते. कान सतेज बनतात. हळू आवाजातले बोलणे सुद्धा स्पष्टपणे ऐकायला येते. लांबचे आवाज ऐकता येतात. कान तयार होतात. योगी लोक विश्वाच्या गतीचाही आवाज ऐकू शकतात. शिवाय अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. जीवनात एक अखंड संगीत निर्माण होते. व्यक्ती तृप्त होते व बाहेरच्या विषयांपासून पूर्णपणे अलिप्त होऊन अंतर्मुख राहते. संगीत ध्यान. संगीत कोणत्याही प्रकारचे असो, ते स्वतःला गाता येत नसले तरी ध्यानपूर्वक ऐकता येते. संगीतात तन्मयी तदाकार होऊन जाता येते. क्षणकाल अहमचा विसर पडतो. अहमचा विसर पडला की आनंदानुभूती येते. आनंदाला आडपडदा असतो तो अहंकाराचा. अहंकार गळाला की आत सर्व आनंदच आहे. संगीत ऐकताना जागृत असावे. संगीतात खोलवर प्रवेश करावा. संगीतात अनेक वाद्यांचे आवाज एकत्रित असतात. त्या सर्व ध्वनींचा एकोपा होऊन संगीत अवतरते. शिवाय त्यात ताल, लय, सूर हे असतातच. चढ उतार असतात. मेंढ मुरड असते. वळणे असतात. त्याच्याशी एकजीव झाल्याने त्या सर्वांची अनुभूती येत राहते. त्यातही पूर्ण जागृती हवी. स्वर निर्माण होतात व विरून जातात. त्यात प्रवाहीपणा असतो. त्या प्रवाहाबरोबर राहावे लागते. जागृतीने तो प्रवाह सांभाळता येतो. एक क्षण असा येतो की संगीत व तुम्ही असे वेगळे राहतच नाही. मग तुम्हीच संगीत होऊन जाता. जीवनात संगीत उतरते. तुमच्यातच संगीताचा आविर्भाव होतो. त्या वर्षावात भिजून चिंब होता येते. ते संगीत मग केवळ संगीत उरत नाही, ते ध्यान बनून जातं. ऐकणारा सर्व व्यापक होतो. संपूर्ण जागृती प्राप्त झाली की प्रकाश निर्माण होतो. तुम्ही त्या प्रकाशाचेच रूप आहात. ओंकार ध्यान. पाठीचा कणा ताठ व सरळ राहील अशा कोणत्याही आसनात बसा. दीर्घ श्वास घ्या व धीर गंभीर आवाजात ओमकार म्हणा. ओम म्हणताना ओमचा स्वर 25% व मचा स्वर 75% अशा वेळात म्हणा. प्रत्येक वेळी ओम म्हटले की दीर्घ श्वास घ्या व पुन्हा म्हणा. 1 मिनिटात 1 ते 1.5 ओंकार पूर्ण होतो. ओम म्हणताना त्याचा उच्चार परावानीतून म्हणजे बेंबीच्या देठापासून व्हायला हवा. ओमचा उच्चार सतत एक तानतेने करीत राहायचे. त्या उच्चारामध्ये एक ताल येतो, एक लय साधली जाते. ओम हा सर्व स्वरांचा आदिस्वर आहे. त्यामुळे तिथे एक सुरेख संगीतच निर्माण होते. त्या ओमच्या संगीताशी एकरूप एकजीव होऊन जा.
सर्व मन व शरीर त्या ओंकारात विरघळवून टाका. एकच तार उरेल, फक्त ओंकार. शरीरातील नस न नस व पेशी न पेशी त्या ओंकाराने भरून घ्या. तुमच्या आजूबाजूला काही चालले आहे त्या सर्वांना विसरून जा व फक्त ओम यानेच सर्व विश्व भरलेले आहे असे अनुभवा. हा ओंकार सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला की हळूहळू ओठ अर्धवट मिटून ओमच्या उच्चाराची तीव्रता कमी करा व ओमचा उच्चार आतले आत करा. ओम हा ध्वनी संपूर्ण शरीरभर पसरेल. छातीत सौम्य कंपने सुरू होतील. शरीरातील पेशीनपेशी चैतन्याने पुलकित होऊन जाईल. ओमला आणखी सूक्ष्म करून आणखी मागे व खोल न्या. अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात त्याला पोहोचू द्या. शेवटी काही वेळाने अशी एक अवस्था येते की ओम हा ध्वनिविरहित अवस्थेत जातो. तिथे ओम हा केवळ शांततामय अवस्थेत असतो. ध्वनी नसतो. असते फक्त शांतता, समाधान व एकाग्रता. अशी अवस्था निर्माण झाली की तुमचा ध्यानामध्ये प्रवेश होतो.